आता बातमी 36 जिल्ह्यांची। निवडणुकांसाठीची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्या संबंधित मुद्द्यांप्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं सकृतदर्शनी मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिका तातडीनं निकाली काढा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता येत्या 6 नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर होणार आहे। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत। मतचोरीच्या आरोप प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना येण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम लावला। अधिवेशनाची तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शेलारांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलंय असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। दरम्यान ठाकरेंच्या टीकेनंतर आपला बाळ योग्य ठिकाणी लागलाय असं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलं। माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेल्या फ्रॅक्चरनंतर आता पुन्हा पायात एक लहान गाठ आल्यानं उपचाराकरता त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। नवनीत राणा यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी 20 दिवस त्यांना विश्रांती घ्या असं सांगितलंय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या 3 विधानसभा मतदारसंघांमधील सुमारे 60,000 दुबार नावं असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागातील मतदार संख्येनुसार केंद्रवाढीवर भर देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं। या प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक मुद्दाम राजकारण करत असल्याचं ते म्हणाले। आता आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघणार आहोत। महायुतीमध्ये समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होते आहे। संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे। बैठकीत पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शक्य तिथे युती आणि जिथे शक्य नाही तिथे एकमेकांविरोधात स्वबळाचा नारा देताना महायुतीत मात्र कुठेही कटुता येता कामा नये, याबाबत काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे आणि त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली असं कळतंय। संध्याकाळी 6 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होईल। तसंच तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती मिळते आहे। अजून एक मोठी बातमी आपण बघतोय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता बच्चू कडूंना नागपुरात महाएल्गार मोर्चा त्यांनी काढला। दरम्यान बुटीबोरी उड्डाण पुलावर धरणं आंदोलन करत चक्काजाम केल्याप्रकरणी 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याआधी देखील बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांवर हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये याच प्रकरणात गुन्हा दाखल आहे। चक्काजाम केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणावरून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। बिबट्याच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला खासदार अमोल कोल्हे हे निमंत्रित असले तरी बिबट्याच्या समस्येबाबत मनसर इथल्या रास्ता रोको आंदोलनाला वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट न दिल्यानं कोल्हे आजच्या या 10:30 वाजता सकाळी होणाऱ्या बैठकीला मंत्रालयात हजर राहणार नसल्याचं कळतं आहे।
जळगाव शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। हवामानातील बदलांचा परिणाम शेती पिके आणि फळभाज्यांवर होणार असल्याची शक्यता आहे। विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागरिक उड्डाण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला। फ्लाईटने जाणाऱ्या प्रवाशांची जर अचानक विमान तिकीट रद्द केली तर तिकिटाच्या पैशांकरता अनेक महिने वाट पाहावी लागायची, परंतु आता तिकीट रद्द केल्यानंतर अवघ्या 21 दिवसात प्रवाशांना तिकीट रिफंड मिळणार आहे। ठाणे बेलापूर मार्गावरील प्रवास आता सुपरफास्ट होतोय। या मार्गावर 3 उड्डाणपूल उभारण्याचं नियोजन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केलंय। या पुलांवर आणि अन्य कामांवर एकूण 900 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। छत्तीसगडमधील अमित बघेल या व्यक्तीनं सिंधी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान झुलेलाल यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। सकल सिंधी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। कारवाईची मागणीही जोर धरते आहे। भिवंडी तालुक्यातील वडवली ते श्री क्षेत्र तुंगारेश्वर पायी दिंडी पालखी सोहळ्याला वडवली गावातील जय हनुमान मंदिरापासून सुरुवात झाली। या पालखी सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करत आबालवृद्ध महिला मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने सप्टेंबर 2025 मध्ये घेतलेल्या फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम सीए परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत। अंतिम परीक्षेमध्ये देशातून मध्य प्रदेशातील धनमूड इथल्या मुकुंद अगिवाल अव्वल आलेला आहे। तसंच फाउंडेशन परीक्षेमध्ये चेन्नईमधील एल राजलक्ष्मी आणि इंटरमिडिएट परीक्षेमध्ये जयपूरमधील नेहा खानवानी प्रथम आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या कचरा संकलन वाहनांच्या ताफ्यात 20 नवीन विद्युत वाहनांचा समावेश करण्यात आलाय। यामुळे घराघरातून कचरा संकलित करणाऱ्या वाहनांची संख्या आता 263 इतकी झाली आहे। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते या नवीन ई वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये देशातील नागरिकांकडून 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लुटण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे। अशी फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी ही माहिती समोर आणली। पुढच्या बातमीकडे वळूया। नितीन मेश्राम हत्याकांड प्रकरणामध्ये अजय अहिरकर सह 9 पोलिसांवर अमरावतीच्या फ्रेझरपुरा या पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 पोलिसांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी निलंबनाची कारवाई केली। आरोपी नितेश मेश्रामचा पोलीस कोठडीत केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता। तर नागपुरातील पिंटू हत्या प्रकरणामध्ये कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे याची सुटका करण्यात आली। राजू भद्रे याची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर झाले। या सचिवांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली। अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात सोमवारी पहाटे 6.3 रिश्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंपाचा धक्का बसला। यामध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। 500हून अधिक लोक जखमी झालेत। भूकंपाचा केंद्रबिंदू खुल्म या शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर होता। एक मोठी बातमी। एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असताना दुसरीकडे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच दिलं। मराठी माझी आई आहे, उत्तर भारत माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे अशी मुक्ताफळं सुर्वेंनी उधळली। यावरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। मतांकरता माय मराठीचा अपमान करत असल्याची टीका सुर्वेंवर करण्यात आली आहे। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है, तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। मराठी भाषेला माय आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलं। मला माफी मागितली, पण माफी मागणं माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं। कुणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजिरवाणं होतं।
मैं मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार, मरू दे. अशी लोक हे आपली जुनी म्हण होती, ठीक आहे, पण तुम्ही आत्ता वापरताय ती. दरम्यान या वादानंतर प्रकाश सुर्वे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात तुझा शब्द गेला असेल म्हणजे मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना तुला दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानं मुंबईकरांकडून आरे कफ परेड गारेगार प्रवासाला पसंती दिली जाते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 38,63,741 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. तर 9 ऑक्टोबरपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून अवघ्या 23 दिवसांमध्ये 33 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रवासाच्या योजना तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 6 तासांकरता बंद ठेवल्या जाणार आहेत, असं विमानतळ संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं म्हटलं आहे. दिवाळीमध्ये प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर विभागातून रोज सरासरी 1 लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिलं. दिवाळीच्या काळातील 12 दिवसांमध्ये तब्बल 13,48,659 प्रवाशांनी एसटी बसनं प्रवास केला. राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे. त्यातून वार्षिक सुमारे 1,000 कोटी रुपये किमतीच्या म्हणजे 300 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य आहे. उत्पन्नाच्या या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबवण्यात येत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक या उपक्रमामध्ये मुंबई विभागानं पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावला आहे. दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, नेहरू नगर आणि परळ या बसस्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचं स्थान मिळवलं आहे. केवळ 216 दिवसांमध्ये 150 दशलक्ष टन माल लोडिंग पूर्ण करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं मालवाहतुकीत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत हा मोठा विक्रम आहे. पुणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याकरता महापालिकेनं ॲप आणलं. अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजवण्याकरता पथविभागानं क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथकं तयार केली आहेत. यंदाच्या 12वी परीक्षेसाठी आता 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसंच शाळांनी युडायस प्रणालीतून अर्ज भरावेत अशी सूचनाही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सगळ्या शाळांना केली आहे. जेईई मेन 2026 या इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही असे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं स्पष्ट केले आहे. संगणकाधारित परीक्षेत ऑनस्क्रीन स्टँडर्ड कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल अशी माहिती पुस्तकात नमूद झाली होती. ही सुविधा जेईई मेन 2026 साठी लागू नाही असं एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. मुंबईत वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडीडी वासियांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील 5 इमारती तयार झाल्या असून 864 कुटुंबांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र मुहूर्त टळल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला. 4 दिवसांपूर्वी या टॉय ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी होऊनही अद्यापही ट्रेन सुरू झालेली नाही. माथेरानची टॉय ट्रेन प्रत्यक्षात धावणार तरी केव्हा असा प्रश्न पर्यटकांना पडलाय. पोलीस कारवाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगानं या घटनेचा सखोल तपास करण्याकरता विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. 8 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेनं पवई ओलीस नाट्य प्रकरणामध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला आहे. घटनेदरम्यान रोहित आर्याला समजवणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात येणार आहे.
5 महिन्यांनंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 9 जून 2025ला झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता तर 9 लोक जखमी झाले होते. या अपघाताचा 2 रेल्वे इंजिनियर्सवर ठपका ठेवण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये जिवंत काडतूस सापडलेला आहे. यामध्ये मोका प्रकरणात अटक केलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर कारागृहामध्ये काडतूस लपवून ठेवण्याचा उद्देश काय याचा तपास पोलीस करत आहेत. शहापूरच्या चेरपोली परिसरामध्ये दुकानात बसलेल्या वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी बाईकवरून आलेले चोरटे खेचून पळाले. यावेळी महिलेनं आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या चोरट्यानं पकडलं. यामध्ये एक चोरटा फरार झाला तर दुसऱ्या चोरट्याला जमावानं चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. एक महत्त्वाची बातमी आहे. शेर को धमका सकते है डरा नहीं सकते या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळेच अशा शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार टोला लगावलेला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खुली पत्रकार परिषद घेत आपल्यावर होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही तर कुणाच्या बापाला मी घाबरत नाही. आम्ही केस केलेला एकही मुकादम फलटणमधील त्या डॉक्टर ताईंना भेटला नव्हता. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हाला सुद्धा अतीव दुःख आहे पण चुकीचं काम करत नाही म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणत स्वतःचीच पाठ त्यांनी थोपटून घेतलेली आहे. माझी ही या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे. कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे लोक राहणार नाही. तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता. अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकराला हे जमलं नाही. हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं आहे की असं झालेलं. एवढं लक्षात घ्या. इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची. तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल. ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काय बोलायचं नाही. आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो. मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं. हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे. तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून. कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून. अरे शेर को धमका सकते डरा नहीं सकते. भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली. गेल्या काही दिवसात आपल्या विरोधात बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला. निंबाळकरांना यावेळी अश्रू अनावर झाले. सगळ्या महिला त्यांच्या आजूबाजूला एकवटल्या आणि स्टेजच्या खालीच त्यांच्यावर दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यांना हे सगळं बघून इतकं रडायला आलं की ते ढसाढसा रडले. बातमी 36 जिल्ह्यांची सुरू करूया. इंडिगोचे मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमान वारंवार रद्द होण्याच्या प्रकारानं प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. गेल्या काही दिवसांपासून हवामान अनुकूल असताना आणि प्रवासी संख्या स्थिर असूनही ऑपरेशन कारणांचा दाखला देत विमान रद्द करण्याचा प्रकार होतोय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाविरोधात झालेल्या बैठकीत हजारो बाधित शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार बघायला मिळाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या भावनांचा प्रचंड उद्रेक झाला. यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पर्यायी मार्गाचा पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्या. पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिवाळी सुट्टीनंतरच्या पहिल्या दिवशीच दांडी मारली. या शाळेमध्ये 67 विद्यार्थी शिक्षण घेत असून दोन मंजूर शिक्षक होते परंतु दोन्ही शिक्षकांची जिल्हा बदली झाली. त्यामुळे शिक्षण खात्याच्या अनागोंदी कारभाराचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांना बसतोय. राज्यातील सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे यापुढे 70% जागा स्थानिकांकरता राखीव ठेवणं आणि नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवणं असे 2 महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतले आहेत.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या मुलाला चोप देण्यात आला. वाहतूक पोलीस, दामिनी पथक आणि क्रांती चौक पोलिसांच्या प्रयत्नातून तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी याकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या आणखी एका पुलाची दुरुस्ती मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आली आहे. आधीच विक्रोळी आणि वाकोला पुलाच्या सपाटीकरणाचं काम मुंबई महापालिकेकडे दिलेलं असताना आता आरे पुलाच्या सपाटीकरणाचं कामही पालिकेवर सोपवण्यात आलंय. दरम्यान या पुलाच्या सपाटीकरणाचा खर्च पालिका MSRDC कडून वसूल करणार आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी करून गाड्यांची वेळबद्धता सुधारण्याकरता बोरिवली ते विरार दरम्यान स्वतंत्र 2 मार्गिका उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलाय. सुमारे 2184 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कामं 2 वर्षांपूर्वी सुरू झाली असली तरी आतापर्यंत केवळ 18%च काम पूर्ण झालं आहे. राज्याच्या गृह खात्यानं बुधवारी मुंबई पोलीस दलाच्या मेगा भरतीला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्यांच्या रिक्त पदांवर 2479 कॉन्स्टेबल्सची भरती करण्यात येणार आहे. सातत्यानं होत असलेल्या हवामान बदलामुळे रायगडच्या मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटनाकरता बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून हा किल्ला पुन्हा एकदा पर्यटनाकरता खुला करण्यात आलाय. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या मुख्य भिंतीतून आणि इतर ठिकाणांहून प्रतिसेकंद 500 ते 700 लिटर पाण्याची गळती होते. यावर योग्य वेळी दुरुस्तीचे उपाय न केल्यास भविष्यात धरणाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. आभासी कैद अर्थात डिजिटल अरेस्टची भीती घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. मुंबईत सरासरी 3 दिवसांनी एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा दाखल होत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षातील पहिल्या 10 महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टचे एकूण 128 गुन्हे दाखल झालेले आहेत. बिहारमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संध्याकाळी 6 वाजता संपणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांकरता 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. गुजरातमधील बनासकांठा इथं एका भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं दुभाजकाला धडक दिली. यामध्ये गाडीचा चालक थोडक्यात बचावला.